बार्शी तालुक्यातील अंबाबाईची वाडी, ज्योतिबाची वाडी आणि हत्तीज या ठिकाणी गेल्या काही वर्षांपासून अवैध दारू विक्री सर्रासपणे सुरू असल्याची गंभीर बाब समोर आली आहे। याबाबत स्थानिक वैराग पोलीस स्टेशन तसेच संबंधित विभागांकडे वारंवार पाठपुरावा करूनही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्यानं नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे। ही अवैध दारू विक्री तत्काळ बंद करण्यात यावी या मागणीसाठी दिनांक 21 एप्रिल 2026 रोजी मुंबई येथील आझाद मैदानावर आत्मदहन आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस सोलापूरचे नागेश चव्हाण यांनी दिली आहे। श्रमिक पत्रकार संघ पुणे येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते। त्यांनी सांगितलं की सन 2024 पासून या अवैध दारू विक्रीमुळे अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत। त्यामुळे या भागात दारू बंदी करणं अत्यंत गरजेचं आहे। स्थानिक पोलीस प्रशासनाकडून कुचकामी कारवाई होत असल्यामुळे अवैध धंदे पुन्हा जोरात सुरू असल्याचा आरोप त्यांनी केलाय। याबाबत अंबाबाईची वाडी ग्रामपंचायतीनं ठराव मंजूर केला असून हत्तीज येथील महिला भगिनींनीही हत्तीज ग्रामपंचायत येथे 5 दिवस उपोषण केलं, तरीही परिस्थितीत कोणताही बदल झालेला नाही। अवैध दारू विक्री तत्काळ बंद करावी आणि कुचकामी ठरणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांच्या बदल्या कराव्यात या मागण्यांसाठी आत्मदहन आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे। यापूर्वी या विषयावर सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र तसेच विभागीय आयुक्त कार्यालय पुणे येथेही आंदोलन करण्यात आलं होतं। मात्र प्रत्येक वेळी कारवाईचं आश्वासन देऊन आंदोलन मागे घेण्यात आलं। यावेळी मात्र ठोस निर्णय होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार चव्हाण यांनी व्यक्त केला असून या आंदोलनात संबंधित भागातील नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी होणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। या पत्रकार परिषदेसाठी राष्ट्रीय बंजारा परिषद शहर उपाध्यक्ष संदीप जाधव, ज्ञानेश्वर कोरडे, शंकर राठोर, निर्मला गायकवाड, शीतल साठे, कोमल साठे, उज्ज्वला माळी आदी मान्यवर उपस्थित होते। मी नागेश चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा सरचिटणीस। आजची आपली पत्रकार परिषद घ्यायचा हेतू असा आहे की मोजे अंबाबाईची वाडी जवळगाव नंबर 1, ज्योतिबाची वाडी जवळगाव नंबर 2 व हत्तीज परिसरातील अवैध दारू व अवैध गुटखा कायमस्वरूपी बंद करावा या अनुषंगाने मागील 2 वर्षापासून मी वारंवार स्थानिकचं पोलीस स्टेशन वैराग या ठिकाणी तक्रार देऊन सुद्धा OSPना तक्रार देऊन सुद्धा याच्यावरती आतापर्यंत कुठलीही ठोस कारवाई झालेली नाही आहे। त्या अनुषंगाने उद्याची 21 तारखेला मी असंख्य महिला व असंख्य ग्रामस्थ घेऊन आझाद मैदान मुंबई या ठिकाणी आम्ही उपोषण करणार आहोत। जोपर्यंत याच्यावरती गुन्हे दाखल होत नाहीत व हे कायमस्वरूपी धंदे बंद होत नाहीत तोपर्यंत आमचं आंदोलन आम्ही मागे घेणार नाही। माझं या माध्यमातून ग्रामस्थांना व गावकऱ्यांना एक असं आव्हान आहे की बाबांनो, प्रत्येक गावातनं जर असा एखादा तरुण पुढे आला तर आपल्या गावामध्ये जे कोणी अवैध व्यवसाय करत असतील ते कायमस्वरूपी बंद व्हावे असं वाटत असेल आपल्याला आणि आपली मुलं बाळं जर चांगल्या शाळेत शिकावं आणि त्यांचं भविष्य घडावं वाटत असेल तर सर्वांनी पुढे यावं आणि स्थानिकच्या पोलीस स्टेशनला जाऊन त्यांच्यावर तक्रार देण्याचं धाडस करावं। आणि पोलीस प्रशासनाला माझं एक विनंती आहे, साहेब, आपणास वारंवार तक्रार देऊन सुद्धा आपण जर का यांच्यावरती गुन्हे दाखल करत नसाल तर याचा अर्थ असा आहे की तुम्ही चिरीमिरीवरची साहेब लोक आहेत। भविष्यामध्ये जर 21 तारखेपर्यंत यांच्यावरती गुन्हे दाखल करून जर का तुम्ही यांना तडीपारीच्या नोटीस नाही काढल्या तर मी 21ला माझं आंदोलन, जोपर्यंत मला न्याय मिळत नाही, माझ्या माय भगिनी न्याय मिळत नाही तोपर्यंत माझं आंदोलन चालू राहणार आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। आरंभ पर्व न्यूज, आरंभ एका नव्या पर्वाचा।